गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आपण 9व्या अध्यायाच्या शेवटून दुसऱ्या श्लोकावर होतो मागच्या वेळेस. त्याच्यावर खूप जास्त ओव्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आहेत. आपण त्या जिथे आपण थांबलो होतो तिथपासून पलीकडे सुरू करू. मला एक खूप सुंदर ज्ञानेश्वरी मिळाली. 1953चं पुस्तक आहे ते. दांडेकर म्हणून आहेत, त्यांचं आहे. आपण त्या पुस्तकाचा रेफरन्स घेणार इथे आता. आणि कुठे होतो पाहू आपण मागे. आपण 33वा श्लोक होतो ना. ऐसे ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण आता माते पावती हे कवण समर्थणे. पाहे पा चंदनाचेनी अंगानिळे शिवतिले निंब होते जे जवळे तीही निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली. मग तो चंदनू तेथ न पवे ऐसे मनी कैसेनी धरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. आपण हे इथपर्यंत गेलो होतो की त्याच्या आधी थांबलो होतो. आता आय नीड टू गो अँड चेक. आपण मला असं वाटतं इथपर्यंत आलो होतोय का. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखल लोकम मिमम प्राप्य भजस्व माम. हा श्लोक होता संस्कृत मधला, राईट. त्याच्यामध्ये ज्ञानदेवांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत, व्हॉट आय एम गोइंग टू डू इज ह्या सगळ्या ओव्या ज्या आहेत ना त्या आम्ही सगळ्या म्हणण्याचा प्रयत्न करतो, कारण की ती मराठी आपल्या तोंडून निघावी आणि आपली जीभ त्याच्यासाठी वळावी, ह्याच्यासाठी ही प्रॅक्टिस आहे. ही मराठी आपल्याला कळेल अशी अपेक्षा नाही, कारण की मलाच कळत नाही. परंतु ह्याचा सगळ्यांचा अर्थ मराठीमध्ये जो लिहिला आहे ना तो आपण बघूया. तो बघणं, तो वाचणं आणि मग तो समजून घेणं हे आपल्याला जास्त सोपं पडेल. सो लेट्स सी इफ वी कॅन गेट दॅट डन. ओके, पहिलेपासूनच वाचतोय म्हणजे मग काय की 33वा श्लोक पूर्णच होईल ना पुन्हा एकदा. मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्ग जयांचे अग्रहार. तुम्हाला हे आठवत असेल की आपण हे वाचलेलं आहे याच्या आधी, राईट. सो दिस यू विल रेकॉग्नाइज. तर लेट मी गो थ्रू द सोल. त्याच्या सगळ्या ओव्या ज्या आहेत आपण वाचू, नंतर मग अर्थ पण वाचू मराठीमधला. मग तो सोपा पडेल आपल्याला. मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे जेथ अखंड वसिजे यागी जे वेदांची वज्रांगी जयाची दिठीचा उत्संगी मंगळ वाढे. जे पृथ्वीतळींचे देव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थांसी दैव उदयले जे. जयाचिये आस्थेचिये बोले सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्पे सत्य जियाले जयांचेनी. जयाचेनी गा बोले अग्निसी आयुष्य जहाले म्हणोनी समुद्रे पाणी आपुले दिधले याजिया प्रीती. जयाचेनी गा बोले अग्निशी आयुष्य झाले म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले याजिया प्रीती. म्हणजे यांच्यासाठी समुद्र अग्नीला सुद्धा त्याच्यावर प्रीती करतो. असे जे ब्राह्मण लोक आहेत त्यांचं वर्णन सुरू आहे सध्या, राईट. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरण रजा. त्यांची चरणरज मी माझ्या हृदयावर ठेवायला म्हणून माझ्या गळ्यातला जो कौस्तुभ मणी होता तो मी काढून ठेवलेला आहे. आझुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी आहे वाहे गा सुभद्रा जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. जयांचा कोप सुभटा काळा अग्निरुद्राचा वसवटा जयांच्या प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. मधल्या पानावर मराठीतला अर्थ आहे बरं का. सो वी आर गोइंग टू गो ओव्हर दॅट, डोंट वरी. मी फक्त आता पहिले ज्ञानदेवांची जी मराठी आहे ना ती पहिले वाचतोय, जस्ट फॉर अस टू लिसन टू इट. त्यांनी आपल्याला काही कळेल असं नाही आहे, परंतु ऐकायला छान वाटतं म्हणून आपण म्हणतोय ते, ठीक आहे. ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण हे तर आपण आता जस्ट वाचलं होतं, राईट. आणि माझा ठाई अति निपुण आता माते पावती हे कवण समर्थणे. पाहे पा चंदनाचेनी अंगानिळे शिवतिले निंब होते जे जवळे तीही निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली. मग तो चंदनू तेथ न पवे ऐसे मनी कैसेनी धरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. जेथ निवविल ऐसिया आशा हरे चंद्रमा आधा ऐसा वाहिजत असे शिरसा निरंतर. तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा
तो चंदनू केवी अवलिया सर्वांगीन बैसे. का रथ्योदके जियेची एकासे, लागलिया समुद्र जाली अनायासे. तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. म्हणोनी राजर्षी का ब्राह्मण, जया गती मती मीची शरण. तया त्रिशुद्धी मीच निर्वाण, स्थिती ही मीची. या लागी शतजर्जरे नावे, रिगोनी केवी निश्चिंत होवावे. कैसेनी उघडिया असावे शस्त्र वर्षी. अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण. रोगे दाटलिया आणि उदासपण, वोख देसी. जेथ चहूकडे जळत वणवा, तेथुनी न निगिजे केवी पांडवा. तेवी लोका येऊनिया सोपद्रवा, केवी न भजिजे माते. अगा मातेन भजावया लागी, कवण बळपा आपुला अंगी. काई घरी की भोगी निश्चिंती केली. नातरी विद्या की वयसा, या प्राणियासी हा ऐसा. मज न भजता भरवसा, सुखाचा कोण. तरी भोग्यजात जेतुले, ते एका देहाचिया निकिया लागले. आणि येथ देह तव असे पडिले काळाचा तोंडी. बाप दुःखाचे केणे सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले. तिये मृत्युलोकीची शेवटिले, येणे जहाले हाटवेळे. आता सुखेसी जीविता, कैची ग्राहिकी कीजेल पांडुसुता. काय राखोडी फुंकिता दीपू लागे. आय थिंक इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो की राखेला आपण समजा फुंकर मारली तर त्यांनी काय दिवा लागेल का. अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रसू घेईजे पिळुनी. तया नाम अमृत ठेवुनी, जैसे अमर होणे. तेवी विषयांचे जे सुख, ते केवळ परमदुःख. परी काय कीजे मूर्ख, न सेविता न सरे. का शीस खांडुनी आपुले, पायीचा खती बांधिले. तैसे मृत्युलोकीचे भले, आहे आगवे. आय थिंक आपण हे पण वाचलं होतं राईट. म्हणोनी मृत्युलोकी सुखाची कहाणी, ऐकिजेल कवणाचा श्रवणी. कैची सुखनिद्रा अंथरुणी, इंगळांचा. आपण हे नव्हतं केलं तर ह्याच्यापासून पुढे आपण अर्थ पण बघू राईट. जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदयो होत असता लागी. दुःख लेवनी सुखाची अंगी, सळीत जगात. आय थिंक हे पण आपण वाचलं होतं. जेथ मंगळाचा अंकुरी, सवोची अमंगळाची पडे पोरी. मृत्यू उदराचा परिवरी, गर्भू गिवसी. जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेईजे गंधर्वी. गेलियाची कवणे गावी, शुद्धी न लभे. अगा गिवसिता आघवा वाटी, परतले पाऊलची नाही. किरीटी, परतचे पाऊल नाही किरीटी. सैंध निमालिया चियाची गोठी, तिये पुराणे जेथींची. जेथींची अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी. कैसे नाही होणे अवधारी, निपटू निया. ऐसी लोकींची जिये नांदणूक, तेथ जन्मले आथीजे लोक. तयाचिये निश्चिंतीचे कौतुक, दिसत असे. पै दृष्टादृष्टीचिये जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी. जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी, वेचिती गा. जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाये पाडीला सापे. जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. तयाचे नमस्कारिती पाय, वडील म्हणूनी. जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आतुलियेकडे, ते ग्लानीची नाही. जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाची आची ऐसे. की वाढती करीती उल्हासे, उभविती गुढिया. अगा मर हो हा बोलू न साहती, आणि मेलिया तरी रडती. परी असते जात न गणिती, ग हिंसपणे. दुर्दुर सापे गिळीजतू आहे. दुर्धर सापे गिळीजतू आहे उभा. की तो मासिया वेटाळी जिभा. तैसे प्राणिये कवणा लोभा, वाढविती तृष्णा. आहा कटा हे वोखटे, मृत्युलोकीचे उरफाटे. येथ अर्जुना जरी अवझटे, जन्मलासी तू.
तरी झडझडोनी वाहिला निघ वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आता हे एवढं आपण मराठी वाचलं, त्यातलं आपल्याला काही कळलं नाही. सो वी आर गोइंग टू स्टार्ट रीडिंग द मराठी ट्रान्सलेशन. तर आपण 500 पासून सुरू करू. 500व्या ओवीमध्ये काय म्हटलंय बघा, किंवा आपलं मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसं बांधावं, तसं या मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चाललेले आहेत, है ना. आता बघा, त्याच्या आधीपासूनच थोडंसं सुरू करू, म्हणजे काय की आपल्याला तो रेफरन्स लागेल. लेट अस स्टार्ट विथ 491 पासून सुरू करू. ठीक आहे. अर्जुना, जिथे चोहोकडून वणवा लागलेला आहे, तिथून बाहेर कसं पडू नये? त्याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्यूलोकात येऊन मला कसं भजू नये बरं? समजा आपण ह्या मृत्यूलोकात आलेलो असो, आपण मागच्या वेळेस काय चिंतन केलं होतं, की आपण ह्या शरीरामध्ये आलेलो आहोत. याचा अर्थ काय आहे, की आपल्या मनातल्या वासना, आपल्या मनातल्या इच्छा अजून पूर्णपणे पूर्ण झालेल्या नाही आहेत. वी हॅवंट रिअली फिनिश्ड ऑल ऑफ अवर डिझायर्स येट. चांगल्या किंवा वाईट दोन्ही. नुसत्या वाईट वासनांमुळे, वाईट इच्छांमुळेच आपल्याला जन्म मिळतो असं नाही आहे. चांगल्या इच्छांमुळे सुद्धा जन्म मिळतो. आपल्याला वाईट इच्छांच्या पुढे पण जायचं आणि चांगल्या इच्छांच्या पुढे पण जायचं. एकदा आपण जन्माला आलो की आपलं हे जे शरीर आहे ना, हे शरीर म्हणजे वणवा पेटलेलं आहे असं समजा तुम्ही. म्हणजे कसं, की आपण जे अन्न खातो ना, ते अन्न आपल्या आतमध्ये जळत असतं सारखं. अन्नाच्या जळण्यामुळेच जी ऊर्जा तयार होते, त्या ऊर्जेवर आपलं शरीर चालतं. सो जस्ट बीइंग अलाइव्ह मीन्स वी आर कम्प्लिटली एनगल्फ्ड इन वणवा. म्हणजे काय माहिती आहे का, फॉरेस्ट फायर. ते कॅलिफोर्नियामध्ये वगैरे लागतात ना, ज्या फॉरेस्ट फायर्स लागतात, त्या फायर्स म्हणजे वणवा. ठीक आहे. तर अशा वणव्यामध्ये जर आपण पडलो असू, तर माझं भजन का नाही करायचं? माझं भजन का नाही करायचं म्हणजे द ओनली वे टू गेट आउट ऑफ दिस हेल फायर इज टू कॉन्टेम्पलेट ऑन अवर इसेन्शियल सेल्फ. आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल आपण माहिती करून घेणं आणि त्याचा बोध करून घेणं आणि त्या आनंदात राहणं, हे आपल्या मनुष्य जीवनाचं मुख्य आणि परमोच्च ध्येय आहे. हे जर आपल्याला कळलं नसेल, तर मग आपला जन्म व्यर्थ गेला असं समजायला पाहिजे. ठीक आहे ना. तर अरे अर्जुना, माझं भजन न करण्याला असं आपल्या प्राण्यांच्या अंगी कोणतं सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भोगांच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत, की माझ्याकडे खूप मोठं घर आहे, मला खूप जास्त परिस्थिती माझी चांगली आहे, याच्यामुळे मी आता भगवंताला विसरलोय? अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसलेत? विद्येचा किंवा तारुण्याचा देखील आपल्याला गर्व असू शकतो ना. माझं भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे? हाऊ कम वी आर सो, काय म्हणता येईल, की अश्युअर्ड, की हे अशीच परिस्थिती चालत राहणार आहे म्हणून? असं नाही आहे, की हे बदलू शकते परिस्थिती. तर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत, ते सर्व एका देहाच्याच बऱ्याकरता म्हणजे सुखाकरता उपयोगात आलेले आहेत. आणि ह्या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. देह तर सारखा काळाच्या तोंडी पडलेला आहे ना. देह प्रत्येक क्षणी डिसइंटिग्रेट होतं नाही का, चेंज होतं. डिसइंटिग्रेट म्हणण्यापेक्षा आता ह्या क्षणी जो आहे तो पुढच्या क्षणी नाही आहे. म्हणजे ह्या क्षणीचा देह गेला आणि दुसऱ्या क्षणीचा देह उदयाला आला, असं क्षणोक्षणी घडत असतं. बाप रे बाप, जिथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरण्याच्या माऱ्याने किंवा मरणाच्या मऱ्याने म्हणजे मऱ्याने की भऱ्याने, आता हे खूप क्लिअर नाही आहे. मऱ्याने असू शकतं ते कदाचित. तो मरणाच्या भऱ्यानेच होते तो मापाने आहे ते, मापाने. हो, तर ते मरणाच्या मापानेच्या अलीकडे भऱ्याने लिहिलं. ते मरणाच्या भऱ्या म्हणजे माप असं दिसतंय बहुतेक. ज्यांनी आपण भरतो ना, म्हणजे समजा एखाद्या मापाने समजा आपण पोत्यातनं सामान काढलं आणि आपल्या पिशवीत भरलं, म्हणून ते मरणाच्या भऱ्याने म्हणतोय. तो मापाने मोजला जात आहे. अशा या मृत्यू लोकातील म्हणजे नरदेहरूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणं झालेलं आहे. म्हणजे कसं आहे, की जेव्हा असं असं तुम्ही इमॅजिन करा, की आपला एक एक जन्म म्हणजे एक एक माप आहे. ठीक आहे. तर भगवंतानी एक एक माप काढून आणि दुसरीकडे टाकलेलं आहे. तर शेवटचं जे माप आहे ते नरदेह आहे. आता ह्या जन्मामध्ये समजा आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन किंवा बोध नाही झाला, तर मग देन वी विल गो बॅक इन टू दॅट सेम होल सायकल ऑफ अनेक योनींचा जन्म. आणि मग शेवटी जेव्हा केव्हा आपल्याला मनुष्याचा जन्म मिळेल, त्याच्यानंतर मग बघू काय करायचं ते.
तर अशा प्रकारच्या चक्रामध्ये आपल्याला पुन्हा अडकायचं आहे का, हा विचार प्रत्येकाने करायची गरज आहे. ठीक आहे. आता अर्जुना, सुखाने जगणं हा माल इथे कसा खरेदी करता येईल? राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे का? अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यायचा आणि त्या रसाचं नाव अमृत ठेवायचं आणि तो प्यायल्यामुळे काय होईल की अमर व्हायची खात्री धरावी. अशा प्रकारचं आपलं सध्याचं वर्तन आहे की आपण विषयांना खरं मानलेलो आहे. ते घेतल्यामुळे आपल्याला सुख मिळेल असं वाटतंय, म्हणजे तेवढ्यापुरतं सुख मिळतं, परंतु त्याच्यामुळे आपण अमर होऊ असं नाही होऊ शकत ना. त्याप्रमाणे विषयांमध्ये जे सुख आहे ते केवळ कडेलोटीचं दुःखच आहे. म्हणजे कडेलोटीचं दुःख म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की समजा तुम्हाला एखाद्या उंच जागेवरनं फेकून दिलं, तर पहिले जोपर्यंत आपण आपटत नाही खाली जमिनीवर, तोपर्यंत तर आपल्याला खूप चांगलं वाटेल ना. दॅट होल एक्सपिरियन्स ऑफ बीइंग इन द एअर विदाउट, म्हणजे फॉलिंग एक्सपिरियन्स जो आहे तो खूप चांगला, म्हणजे त्याच्यासाठी तर लोक हे स्काय डायव्हिंग वगैरे करतात ना. स्काय डायव्हिंग वगैरे कशा करतात लोक? दे डू इट बिकॉज देर इज अ लॉट ऑफ थ्रिल इन दॅट स्काय डायव्हिंग एक्सपिरियन्स. तुम्हाला जर जमिनीवर पडण्याची भीती नसली तर तुम्हाला हवेमध्ये काय प्रॉब्लेम? यू विल एन्जॉय दॅट एक्सपिरियन्स. तर विषय सुखामध्ये अशा प्रकारचं सुख पहिले अनुभवायला येतं, पण नंतर मग काय होतं की व्हेन यू हिट द ग्राउंड देन यू आर हर्ट, राईट? तर त्याप्रमाणे विषयांमधलं जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचं दुःखच आहे. परंतु काय करावं, लोक मूर्ख आहेत. विषयांचं सेवन केल्या वाचून त्यांचं चालतच नाही. किंवा आपलं मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसं बांधावं, तसं या मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चाललेत. एवढ्या करता या मृत्यूलोकात सुखाची नुसती नुसती गोष्ट कुणाला आपल्या कानाने ऐकता येईल का? निखारे असणाऱ्या अंथरुणावर आनंदाने झोप कुठून येणार? ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जिथे मावळण्याकरताच सूर्याचा उदय होत असतो, जिथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखं छळतंय, जिथे मंगलकारक गोष्टींच्या कोंबा म्हणजे आरंभा, त्याच्याबरोबरच त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते. म्हणजे विषय सुखामुळे जो आपल्याला पहिल्यांदा आनंद होतो, त्याच्यामध्ये दुःख ऑलरेडी सामावलेलं आहे. म्हणजे ॲज इफ जो कोंब येतोय, म्हणजे जस्ट इमॅजिन की तुम्ही स्प्राउटिंग करत असाल घरी समजा, तर जो स्प्राउट बाहेर येतो ना कोंब, त्याच्यावरच कीड जमा झालेली आहे असं तुम्ही विचार करा. हे उदाहरण देत आहेत ज्ञानदेव महाराज इथे. हां. आणि जिथे पोटात असतानाच मरण गर्भाला घेरतं. म्हणजे काय आहे की गर्भ जो पोटात आहे ना, द बेबी इज नॉट इव्हन बॉर्न येट. पण मृत्यू जो आहे त्या गर्भामध्येच त्या बाळाला घेरतो किंवा घेरलेलं असतंच मृत्यूने, नाही का? जन्म होण्यापूर्वीच मृत्यू अटळ आहे ना आपला, नाही का? पण आपल्याला हे अनेक वर्ष कळतच नाही. आपल्याला असं वाटतं की आपण नाही मरत, इतर लोक मरतात आपल्या आपल्या आजूबाजूचे. आपले आजोबा मेले, आपली आजी मेली, आपले आणखीन काका कोणी मेले असतील, मावशी मेली असेल. आपण मरू असं आपल्याला वाटतच नाही. किती चमत्कार आहे बघा, है ना? म्हणजे जन्म झाल्याबरोबरच मृत्यू अटळ आहे हे माहिती असायला पाहिजे. किंवा हे जर माहिती असलं लहानपणापासून, तर मग काय होईल की जगामधल्या गोष्टींमध्ये खूप जास्त आसक्ती नाही राहणार. जे नाही, म्हणजे जे अप्राप्य आहे त्याचं चिंतन करायला मृत्यूलोकाची वस्ती लावते. मृत्यूलोकामध्ये मग आपण जेव्हा इथे असतो ना, तेव्हा जे अप्राप्य आहे, जे प्राप्त होऊ शकत नाही, विच वी कॅनॉट रिअली एव्हर ओन, त्याची आसक्ती आणि त्याचं चिंतन करायला हा मृत्यूलोक आपल्याला भाग पाडतो. बिकॉज वी थिंक दॅट द वर्ल्ड इज रिअल. त्यामुळे आपल्याला त्याची आसक्ती लागते. असं होतं ना. बरं, ते प्राप्त झालं तेव्हा त्याच वेळी ते अदृश्य पुरुष गंधर्व म्हणजे अदृश्य पुरुष नेतात. ॲज सून ॲज वी ऑब्टेन समथिंग. आता तुम्ही विचार करा की समजा माझ्याकडे एखादी गोष्ट नव्हती, म्हणजे माझ्याकडे हा फोन एकेकाळी नव्हता, तो मी आता फोन घेतला विकत. हा फोन आहे माझ्याकडे, राईट? तो फोन मी घेतला विकत. तर घेतल्यानंतर आता हा नाव दिस हॅज बिकम अ पार्ट ऑफ मी, राईट? इट हॅज कम विदिन द डेफिनेशन ऑफ मी. त्याच्यानंतर मला त्याची इच्छा नाही आता. म्हणजे ती इच्छा माझ्या डोक्यातनं चालली गेली ना. मग ते प्राप्त झाल्याबरोबर गंधर्व नेतात. विचार करून बघा याचा काय अर्थ असेल तुम्हाला. डू यू अंडरस्टँड दिस? ॲज सून ॲज वी ऑब्टेन समथिंग,
द डिझायर फॉर इट गोज अवे फ्रॉम अवर माइंड, राईट? तर आपल्या डोक्यात त्याचं चिंतन चाललं गेलं, राईट? बरं, ते घेऊन कोणत्या गावाला गेले तर शोधही लागत नाही. आपल्या मनातली जी इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती कुठे गेली? वी डोंट नो. अगा अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्याचं एकही पाऊल परत फिरलेलं दिसत नाही. जो माणूस मेला तो परत आलाय का? तसं आपण कोणीही परत आलेल्याचा आपण कधी काही अनुभव ऐकल्याचं आपल्याला माहिती नाहीये. आणि जिथली पुराणं ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहेत. म्हणजे ही जी पुराणं आहेत ना, आपण जी पुराणं वाचतो, ती मेलेल्या लोकांच्या गोष्टींनी भरलेली. जी गोष्ट आपण पुराणामध्ये वाचतो, म्हणजे आपण समजा हिरण्यकश्यपूची आणि प्रल्हादाची गोष्ट वाचली, किंवा आपण आणखीन कोणाची गोष्ट वाचली, सगळ्या भक्त लोकांच्या गोष्टी वाचल्या. तर त्या सगळ्या ध्रुव बाळाची गोष्ट वाचली. त्या गोष्टी कोणाच्या आहेत? मेलेल्या लोकांच्या गोष्टी आहेत त्या. या मृत्यूलोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. म्हणजे काय की आपलं जीवन तर 100 वर्षाचं, मग 80 वर्षाचं, 50 वर्षांचं काही लोकांचं, ठीक? म्हणजे क्षणभंगुर आहे ना हे. क्षणभंगुर म्हणजे एक क्षण आहे आणि दुसऱ्या क्षणी नाही आहे. सो दिस काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी और दिस काइंड ऑफ कॅरेक्टरिस्टिक इज ट्रू फॉर नॉट जस्ट अवर ओन लाईव्स बट ऑल्सो ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचं जीवन देखील, ब्रह्मदेवाचं एक दिवस आणि एक रात्र किती मोठी असते वगैरे त्याची कालगणना आपण पाहिली होती वन्स अपॉन अ टाइम, राईट? पण त्याला देखील अंत आहे ना. त्यामुळे ह्या मृत्यूलोकाची रचना करणारा जो ब्रह्मदेव आहे त्याच्या आयुष्यापर्यंत सुद्धा ह्या क्षणभंगुरतेचा म्हणजे इम्परमनन्सचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना, हे नाहीसं होणं कसं सरसकट व्यापक आहे ते ऐक. सो दिस प्रॉपर्टी ऑफ गेटिंग डिस्ट्रॉइड इज ऑल परवेसिव्ह. नाहीसं होणं हे कसं सरसकट व्यापक आहे. व्यापक म्हणजे ऑल परवेसिव्ह. ते ऐक. सरसकट नाशाला पावणं कसं आहे? पहा की ब्रह्मदेवापर्यंत सर्व नाशाला पावतात. अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे, म्हणजे मृत्यूलोकामध्ये अशा प्रकारचीच कॅरेक्टरिस्टिक आहे ना. त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या लोकांच्या बेफिकीरपणाचं मोठं नवल दिसतं रे बाबा. म्हणजे ह्या जगात येऊन आपण बेफिकीर आहोत, किती आश्चर्य, नाही का? कसं तर, अरे ज्यापासून इह परलोकीचा लाभ होतो त्याकरता एक कवडी देखील भांडवल सुटत नाही. आणि ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तिथे कोट्यावधी रुपये खर्च करतात. म्हणजे आता समजा, इफ यू थिंक ऑफ टाइम ॲज कॅपिटल, आपला वेळ म्हणजे आपल्या जवळचं भांडवल आहे. तर तो वेळ आपण कशावर खर्च करतो? ज्यापासून इह परलोकीचा लाभ होतो, म्हणजे आपल्याला इथे सुद्धा चांगलं राहता येऊ शकतं आणि ह्याच्या नंतरच्या जगात सुद्धा चांगलं राहता येऊ शकतं. त्याचा लाभ जर आपल्याला होणार असेल तर त्याच्यावर आपण आपला वेळ घालवणं चांगलं आहे, की ज्या गोष्टीमुळे आपल्याला इथलाही लाभ होणार नाहीये आणि परलोकात लाभ होणारच नाहीये, त्याच्या गोष्टींवर आपला वेळ घालवायचा आपण? विचार करा. जो पुष्कळ विषयविलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असं म्हणतात, आणि जो लोभाने मस्त झाला आहे त्याला या जगात ज्ञानी म्हणतात. जस्ट इमॅजिन. ज्याचं आयुष्य थोडं उरलं आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी ही नाहीशी झालेली आहे, अशा म्हाताऱ्याला वडील म्हणून नमस्कार करतो. ज्ञानदेवांनी हे म्हणणं किती उपयुक्त आहे आणि अप्रोप्रिएट आहे बघा. कारण की ज्ञानदेव फक्त 21 वर्ष जगले आणि त्या 21 वर्षांमध्ये त्यांनी हे सगळं तयार केलं आपल्यासाठी मटेरियल शिकायला. तर केवळ एखाद्याचं वय वाढलेलं आहे, जो मरायला टेकलेला आहे, तो केवळ वयाने मोठा आहे म्हणून आपण त्याला पाया पडतो त्याच्या. करेक्ट? आमचे स्वामीजी नेहमी सांगतात की ऊंचा हुआ म्हणजे किंवा बूढ़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूरा, जैसे पेड़ खजूरा, छाया नहीं पथिक को, फल लागे अति दूरा. म्हणजे आपण समजा खूप वयाने वाढलो तर जसं खजुराचं झाड वयाने वाढलं की काय होतं की त्याची पानं इतकी दूर असतात की त्याच्यामुळे जो पथिक असतो म्हणजे पायी चालणारा असतो त्याला छाया नाही मिळत, म्हणजे देयर इज नो शेड. आणि फल लागे अति दूरा म्हणजे फळ पण इतक्या दूर आहे की त्याच्या फळाचा पण काही उपयोग नाही आणि छायेचा पण काही उपयोग नाही. तर अशा प्रकारचं म्हातारपण आपल्याला अपेक्षित आहे का? आपण समजा म्हातारे झालो आणि आपल्याला जर काही आपला काही उपयोगच नसला कोणाला, तर इतकं म्हातारं होणं चांगलं नाहीच आहे. त्याच्या आधीच जर आपण लोकांना उपयोगी आहोत तोपर्यंतच
आपण या जगात राहिलो आणि त्यानंतर जग सोडून चाललो गेलो. तर त्यामुळे काय होईल, की लोक काही दिवस हळ-हळ करतील, की "अरे, इतक्या लवकर कसा गेला हा माणूस?" गावस्कर नेहमी म्हणायचा, की यू शुड रिटायर. गावस्करचे एक गुरु होते, विजय मर्चंट. ते म्हणायचे, की "यू शुड रिटायर व्हेन पीपल आस्क व्हाय अँड डोंट वेट अंटिल पीपल स्टार्ट आस्किंग व्हाय नॉट." तर अशा प्रकारे आपण समाजाच्या उपयोगी पडत असतानाच समजा आपला देह गेला किंवा शेवटच्या क्षणापर्यंत आपण समाजासाठी उपयोगी पडत राहिलो, तरच आपल्या जगण्याला काही अर्थ आहे. आपण समजा रिटायर झालो, घरी राहिलो आणि इफ वी बिकम डिपेंडंट ऑन समबडी एल्स, देन इट इज मेंटली ट्रॉमॅटिक इव्हन फॉर अस अँड फॉर द पीपल हू आर टेकिंग केअर ऑफ अस. दोघांसाठी ते ट्रॉमॅटिक आहे. तर तितक्या दूर मनुष्यानी जाण्याची इच्छाच धरू नये. म्हणजे मला अनेक लोक असे माहिती आहेत, की की जे लोक काम करता करताच त्यांचा मृत्यू झाला. अनेक लोक आहेत. त्याचं एक जे पब्लिक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम. अब्दुल कलाम पहिले शास्त्रज्ञ होते. अनेक वर्ष त्यांनी भारत सरकारची नोकरी केली. ही वॉज द चीफ ऑफ इस्रो आय थिंक. आणि त्याच्यानंतर मग ते प्रेसिडेंट झाले, आपले राष्ट्रपती झाले, राईट. त्याच्यानंतर मग ते गावोगावी जाऊन भाषणं करायची आणि एका जागी भाषण करत असतानाच ते स्टेजवरच कोसळले खाली. हे शेवटपर्यंत काम करत होता माणूस. अशा प्रकारे जो शेवटपर्यंत काम करत असेल, शेवटपर्यंत समाजाच्या उपयोगी पडत असेल, असा माणूस समाजाला हवा असं वाटतं, नाही का? तर आपल्याला जर उदंड आयुष्य मिळावं अशी इच्छा असली मनामध्ये, तर ती इच्छा केवळ समाजाच्या कल्याणासाठी आपला देह जिजावा ह्याच्यासाठी असावी. आपण उपभोग घेऊन समजा आपलं आयुष्य वाढावं असं आपल्याला वाटत असेल, तर मग काय होईल, की तो जो उपभोगाचा आपला माइंडसेट आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक यातना होतील शेवटी. कारण की भोगामुळे यातनाच होतात शेवटी. भोगाची जर मानसिकता असली, तर यातना होतात. समजा सेवेची मानसिकता असली, तर यातना होत नाही. माझा एक मित्र अमेरिकेतला मला म्हणायचा, की "विक्रम, इट इज ऑल्वेज बेटर टू वेअर आउट रादर दॅन रस्ट आउट." म्हणजे आपण काम करत असता झिजून मेलो तर हरकत नाही. परंतु घरी बसल्या-बसल्या गंजला आपला देह आणि मग आपण मेलो, दॅट विल बी अ बॅड थिंग. त्यामुळे आपण रोज सकाळी उठल्यानंतर आपण इतर लोकांसाठी काय करू शकतो? ह्याचा विचार करत समजा आपण उठलो, त्या दृष्टीने आपण आपलं काम केलं आणि नंतर रात्री शांतपणे झोपलो आणि समजा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलोच नाही तर काय? वंडरफुल, नाही का? असं पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण जीवन जगलो, तर आपण शेवटपर्यंत अतिशय उत्तम प्रकारे जगू शकू आणि असंच जीवन सगळ्यांच्या नशिबी यावं, अशीच आपली प्रार्थना असणार आहे. बरोबर आहे. पण त्याच्यासाठी प्रत्येकाने साधना करणं आवश्यक आहे. प्रत्येकाने ती शिस्त पाळणं आवश्यक आहे. प्रत्येकाने तशी मानसिकता डेव्हलप करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्यांनी राहावं, अशीच आपण प्रार्थना करू शकतो देवाजवळ. पण आपण कोणाचा आग्रह नाही करू शकत कोणावर. म्हणजे आपण वी कॅनॉट रिअली फोर्स एनीबडी टू लिव्ह इन धिस मॅनर. हे सगळं आपल्याला आपल्या आतून कळणं आवश्यक आहे. ते जर कळलं तर फार आनंद आहे. ते जर नाही कळलं तर मग हरी इच्छा. आपण त्याला काही नाही करू शकत. नाही का? तर जो पुष्कळ विषय-विलासात निमग्न असतो, तो सध्या सुखात आहे असं आपण म्हणतो आणि लोभाने ग्रस्त मस्त झालेला आहे, त्याला आपण जगज्ञानी म्हणतो. ज्याचं आयुष्य थोडंसंच उरलंय आणि त्याचप्रमाणे त्याची बलं आणि बुद्धी नाहीशी झालेली आहे, अशा म्हाताऱ्याला आपण वडील म्हणून नमस्कार करतो. जसजसं मूल बलाने वाढत जातं, म्हणजे वयाने मोठं होतं, तसतसं त्याचे आई-बाप वगैरे आनंदाने त्याचं आनंदाने आणि कौतुकाने नाचतात. पण वरून जरी मोठं वाढताना दिसलं, तरी वास्तविक पाहिलं तर आतून आयुष्य सरून जात आहे, अशी त्यांना खंतच नाही. वय जरी वाढत असलं तरी आतून तर आयुष्य कमीच होत आहे ना, त्याची खंतच नाही. जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते अधिकाधिक काळाच्या तावडीत जातं. असं असून आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद प्रदर्शक गुढ्याही उभारतात. अरे अर्जुना, कोणी कोणाला तू मर असं म्हटलं तर त्याला सहन होत नाही आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात. पण असलेलं आयुष्य व्यर्थ जात आहे, ते मूर्खपणाने समजत नाही. बेडूक सापाकडून उभा गिळला जात आहे. अशा स्थितीत तो बेडूक उडत असलेल्या माशांनाही पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो. म्हणजे मागून त्याचे पाय सापानी पकडलेले आहेत बेडकाचे आणि तो बेडूक जो तोंडाने तो उडणारी जी माशी आहे किंवा किडा आहे, तो पकडण्याचा प्रयत्न करतोय. हां, तशाच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवतात कोण जाणे? म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्यावर समजा हे इम्प्लिमेंट केलं आपण
तर काय होईल की आपल्या पायाकडनं काळ जो आहे ना, मृत्यू जो आहे तो आपल्याला त्याच्या जबड्यामध्ये खेचतोय आणि वरतून तोंडाकडनं आपण काय करतोय की आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवतोय. इमॅजिन करा. आपल्याला हे कळतच नाही की आपण मृत्यूकडे खेचले जातोय म्हणून. आपण समजा हे लक्षात ठेवलं की आपली ही विषय लोलुपता जी आहे, आपण विषयांच्या मागे जे लागलेलो आहोत, ते म्हणजे एका दिशेने आपण उपभोग घेतोय, एका दिशेने आपण खातोय, सगळं आहार घेतोय, परंतु दुसऱ्या दिशेने आपला पाय मृत्यूच्या जबड्यामध्ये अडकलेला आहे हे आपल्याला कळतच नाही. कसा चमत्कार आहे बघा, है ना? अरे रे हे वाईट. मृत्यूलोकातील सर्वच न्याय उखळाट आहे. अर्जुना, तू जरी इथे अकस्मात जन्माला आहेस तरी ह्या मृत्यूलोकाच्या राहटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग, की ज्या भक्तीच्या योगाने माझं निर्दोष स्वरूप पावशील. ठीक आहे ना? तर हे 33व्या श्लोकावरच्या सगळ्या ओव्यांवरचं निरूपण आहे, जे आपल्याला साध्या सोप्या मराठीमध्ये दांडेकर महाराजांनी सांगितलं. त्यामुळे ते आपल्याला होपफुली सगळं समजलं. आता ह्याच्या पलीकडचा जो श्लोक आहे 34वा, तो श्लोक आपण आज घ्यायचा की आपण इथे थांबून थोड्या वेळ चिंतन करायचं? दिस इज व्हॉट यू नीड टू टेल मी. आतापर्यंत आपण जे चिंतन केलं 33व्या श्लोकाबद्दल, त्याच्याबद्दल कोणाला काही विचार व्यक्त करायचे असतील किंवा प्रश्न असतील मनामध्ये तर जरूर सांगा. आपण त्याच्यावर करू थोडंसं चिंतन. ऑल गुड, अमेझिंग. किती ज्ञानदेवांनी क्लिअरली समजावून सांगितलं तुम्हाला की कशा प्रकारे आपण एकीकडनं म्हणजे आपला हा जो देह आहे हा मृत्यूच्या जबड्यामध्ये अडकलेला आहे, परंतु दुसरीकडून आपण या देहाचे चोचले पुरवण्याचा प्रयत्न करतो. सापानी एका साईडनी त्या बेडकाला पकडलंय, पण दुसऱ्या साईडनी तो बेडूक जो आहे तो किडे खातोय. अशी आपली अवस्था आहे ना? लेट्स सी इफ वी कॅन गेट ऑन टू द लास्ट वर्स टुडे. होपफुली वी कॅन फिनिश दिस चॅप्टर टुडे. सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे? वी आर गोइंग टू लुक ॲट व्हॉट आवर गुरु Prabhupada has to say. He says, Manmana bhava madbhakto madhyaji mam namaskuru mamai vaishyashi युक्त्वैव आत्मानं मत्परायणः. म्हणजे काय की एंगेज युअर माइंड ऑलवेज इन थिंकिंग ऑफ मी, become my devotee, offer obeisances to me and worship me. Being completely absorbed in me, surely you will come to me. तू जर फक्त माझं चिंतन केलं, माझं भजन केलं तर तू अवश्य मला येऊन पोचशील. प्रेमाने ध्यास घेऊनी यजी मज नमी मज, म्हणजे माझं यजन कर आणि माझं नमन कर. असे जोडून आत्म्यास, असे जोडून आत्म्यास मिळसी मज मत्पर. असा समजा तू आत्म्याला माझ्याशी जोडलं तर तू मला येऊन मिळशील. अशा प्रकारे हा 9वा अध्याय संपतो इथे. आपण किशोरजी आपले जे बंधू आहेत ते काय म्हणतात ते बघूया. सो लेट अस स्टॉप शेअरिंग दिस and start sharing the other screen where Kishorji tells us in the last verse. पहिले मुक्त छंदामध्ये बघू. तुवा चित्त मज ठाई ठेवावे, भावे भक्त मजसी भजावे, नमस्कारावे मजसी स्तवावे, मग मज माझी विलीन व्हावे. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघा. मना ठेवुनी ठाई माझ्या रहावे, पूजावे ही पार्था मलाची भजावे, तुझे चित्त तल्लीन माझ्यात जेव्हा, मिळावे मला होऊनी युक्त तेव्हा. मना ठेवणी ठाई माझ्या राहावे. मनात तू स्वतःला मला ठेव, तुझ्या मनात तू मला ठेव आणि माझ्या ठाई तू राहा. ओके. पूजावे ही पार्था मलाची भजावे, तू माझंच पूजन कर, माझंच भजन कर. तुझे चित्त तल्लीन माझ्यात जेव्हा, तुझं जेव्हा तल्लीन होईल माझ्या ह्याच्यात. तल्लीन या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? तत् आणि लीन. तत् म्हणजे ते, दॅट, आणि लीन म्हणजे ॲब्झॉर्ब्ड इन किंवा मर्ज्ड इन. मिळावे मला होऊनी युक्त तेव्हा. युक्त तेव्हा म्हणजे योगी होशील तो. युक्त म्हणजे जो योगी आहे तो युक्त आहे, नाही का? मला मिळावे होऊनी युक्त तेव्हा. असा आहे. स्टॉप शेअर हिअर आणि लेट्स सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. विल गो बॅक इन टू अवर इनिशियल स्क्रीन शेअर. हे बघा. तर 34व्या श्लोकावरच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण पहिले बघू. हे किती ओव्या आहेत बघा.
ह्या ओव्या आहेत म्हणा, होऊन जातील आज. लेट अस सी. तू मन हे मीची करी, माझा भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाणे निशेख, मद्याजी चोख याची नाव. ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझियाची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझपासी, बोली जत असे. अगा आवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले. ते पावोनी सुख संचले, होऊनी ठासी. ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्पदुमे, बोलिले आत्मारामे. ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मारामे. संजयो म्हणे. अहो ऐकिजत असे की अवधारा, तव या बोला निवांत म्हातारा. जैसा म्हैसा नुठी कापुरा, तैसा उगाची असे. तेथ संजये माथा तुकिला, आहा अमृताचा पाऊस वर्षला. की हा येथ असतुची गेला, सेजिया गावा. तरी दातारू हा आमुचा, म्हणोनी हे बोलता मळेल काचा, मळेल वाच मळेल वाचा, म्हणजे वाचा मळेल. काही झाले ययाचा स्वभावोची ऐसा. परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे. कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे. ये तुले हे वाडे सायासे, जव बोलत असे दृढे मानसे. तव न धर्वेची आपुल्या ऐसे, सात्विके केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथींची तेथ. आपाद कंचुकित रोमांच आले. अर्धोन्मीलित डोळे, वर्षताती आनंद जळे. आतुलिया सुखोर्मिचिनी बळे, बाहेरी कापे. पै आघवांची रोममूळी, आली स्वेदकणिका निर्मळी. लेईला मोतियांची कडियाळी, आवडे तैसा. ऐसा महासुखाचेनी अतिरसे, जेथ आटणी होईल जीवदशे. तेथ निरोविले व्यासे, ते नेदीच हो. आणि कृष्णार्जुनाचे बोलणे, घोकरी आले श्रवणे. की देहस्मृतींचा तेणे वापसा केला. तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी. देवीची अवधान म्हणे हो जी, धृतराष्ट्राते. आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू, आणि संजय सात्विकाचा विवडू. म्हणोनी श्रोतया होईल सुरवाडू, प्रमेय पिकाचा. अहो अळूमाळू अवधान देयावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे, घातली माळ. म्हणोनी विभूतींचा ठावो, अर्जुना दावील सिद्धांचा रावो. तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. तर ह्याच्यानंतर काय सांगणार आहे हे सगळ्या शेवटच्या श्लोकामध्ये नॉर्मली भगवान सांगतात, आणि ज्ञानदेव सुद्धा त्याचं प्रस्तावना आपल्याला सांगतात की दिस इज व्हॉट इज गोइंग टू कम इन द नेक्स्ट चॅप्टर. तर ह्या शेवटच्या श्लोकाचा अर्थ आपण सगळ्या ओव्या ज्या वाचल्या त्यांचा अर्थ बघू की हे बघा, माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझं यजन करणारा हो, सर्वत्र मला एकालाच बंधन करणारा हो. आणि अशा रीतीने मतपरायण होत जाता. म्हणजे समजा अशाप्रमाणे तू मतपरायण झाला माझ्या ठिकाणी, तर काय होईल, चित्त योजल्यावर तू माझ्या प्रतच येशील. तू आपलं मन मद्रूप कर माझ्या भजनाच्या ठिकाणी. एक सेकंड, होल्ड ऑन. आर वी स्टिल देअर? तुम्ही मला बघू शकताय का? होपफुली यू कॅन स्टिल सी मी. कॅन समबडी अनम्यूट आणि से की यू कॅन सी मी अँड हिअर? Yes, yes. हो हो But I think हो, दिसतंय. my screen has disappeared, right? Or has it? नाही नाही आहे Screen सगळं. is still there? हो हो Arey wow, very good. Somehow I cannot see it. So let me get into my screen once again. Okay. All right. काहीतरी गोच झाली इथे, काहीतरी something went wrong and it simply disappeared. I think I lost my battery or something. Okay. तर
तू आपलं मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझंच स्वरूप आहे असं समजून मला एकाला नमस्कार कर. पहा, जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझं चांगलं यजन करणारा असं म्हणावं. म्हणजे आपण समजा भगवंताची भक्ती करतोय असं जर म्हटलं तर काय होईल, की भगवंता व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही विचाराला जागाच उरणार नाही, है ना. ह्याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रूपास पावशील, म्हणजे माझं रूप तुला मिळेल. आपलं जे खरं स्वरूप आहे त्या दोघांचंही स्वरूप एकच आहे. माझं स्वरूप आणि तुझं स्वरूप या दोन स्वरूपांमध्ये अंतर नाही आहे. परंतु तुझ्या मोहामुळे तू स्वतःला माझ्यापेक्षा वेगळा आहेस असं मानलेलं आहेस. तर तुझं खरं स्वरूप जे आहे तुला प्राप्त होईल. ते आणि माझं स्वरूप एकच आहे. म्हणजे तू मद्रूप होशील असं होईल, नाही का. तर ही माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट मी तुझ्याजवळ सांगतोय. अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेलं असं जे आमचं सर्व भांडवल ते तुला प्राप्त होऊन तू सुखरूप होऊन राहशील. भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरू जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असं बोलले असं संजय म्हणाला. मग ज्ञानेश्वर महाराज श्रोतांना काय म्हणतात, नाव दिस इज द कॉमेंट्री बाय ज्ञानेश्वर हिमसेल्फ. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकतात काय? त्यावेळेला या बोलण्याविषयी वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता स्वस्थ बसलेला दिसला. बघा, महापुरामध्ये रेडा काहीही न हालचाल करता बसलेला असतो तसा हा धृतराष्ट्राच्या मनावर काही परिणाम झाला नाही, एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा. ठीक आहे. तेव्हा संजयाने मान डोलवली आणि आपल्याशीच म्हणाला, आहा, आज अमृताची वृष्टी झाली, परंतु हा धृतराष्ट्र इथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे. आपल्या गावामध्ये अमृताचा पाऊस झाला, परंतु हा इथे बसून सुद्धा शेजारच्या गावात गेल्यासारखा झालेला आहे. तरी हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयी असं बोललं असताना वाचेला दोष लागेल, मग काय करावं, याचा स्वभावच असा आहे. परंतु धन्य माझं भाग्य की महामुनी व्यास देवांनी धृतराष्ट्राच्या युद्धातील वृत्तांत सांगायच्या निमित्ताने माझं कसं रक्षण केलं. म्हणजे ज्ञानपूर्ण संवाद श्रवणाने जन्म मृत्यूपासून माझं रक्षण केलं असं संजय म्हणतोय. आणि मी जरी हे सांगितलं धृतराष्ट्राला तरी त्याला काही कळलं नाही. मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतकं बोलतोय. तेवढ्या तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांनी संजयाला असं आपल्या अधीन करून घेतलं की त्याला ते अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात. ठीक आहे ना. चित्तचकित होऊन म्हणजे काय झालं बा, मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतकं बोलतोय. तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्या अष्टसात्विक भावांनीच संजयाला असं आपल्या अधीन करून घेतलं की त्याला ते अष्टसात्विक भाव आवरून धरवेनाच. ठीक आहे. चित्त चकित होऊन आटावयास लागलं आणि वाचा जागच्या जागी बलहीन होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखं सर्व अंगावर रोमांच आले. म्हणजे हा विचार करून अष्टसात्विक भाव आपल्यामध्ये उत्पन्न झाला. का? कारण की आपण हे कृष्णाचं सगळं बोलणं ऐकलं आणि आपल्याला ते रोमांचित कसं करतंय बघा, की चित्त चकित होऊन आटावयास लागलं. म्हणजे आपलं मन जे आहे ना, इट बिकेम सो, काय म्हणता येईल की मेस्मेराइज्ड. आटावयास लागलं म्हणजे काय की इट स्टार्टेड कॉन्ट्रॅक्टिंग आणि वाचा जागच्या जागी बलहीन होऊन राहिली. सी, वन्स वी एक्सपिरियन्स अवर ओन इनर सेल्फ त्याच्यानंतर आपण बोलूच नाही शकत काही. कारण की आपली ही जी वेगळेपणाची भावना असते ना, अवर जीवभाव, अवर सेन्स ऑफ आयडेंटिटी, दॅट आयडेंटिटी स्टार्ट्स कॉन्ट्रॅक्टिंग, श्रिंकिंग आणि इव्हेंच्युअली डिझॉल्व्स. देअर आफ्टर वर्ड्स आर नॉट पॉसिबल. धिस एक्सपिरियन्स इज बियॉन्ड वर्ड्स. आपल्याला आतून जे वाटतंय ते आपण कसं शब्दांमध्ये व्यक्त करणार. म्हणजे वाचा जागच्या जागी बलहीन होऊन राहिली. सो माय वर्ड्स आर फेलिंग मी नाव. माझी वाचा म्हणजे माझी जीभ जी आहे ती आता वळत नाहीये. बलहीन झाली म्हणजे तिच्यात काही आता त्राण नाही उरलं. आय कॅनॉट रिअली से एनिथिंग एनी मोर. आणि पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा, म्हणजे गाऊन समजा तुम्ही, पायापासून ते मस्तकापर्यंत अंगरखा. अंगरखा म्हणजे जो अंगाचं रक्षण करतो. जस्ट से समथिंग वी आर वेअरिंग फ्रॉम द टोज ऑल द वे टू द हेड. घातल्यासारखं सर्व अंगावर रोमांच आलं. म्हणजे काय की माय एंटायर बॉडी, आय गॉट गुज बम्प्स पूर्ण शरीरावर.
ॲज इफ आय एम वेअरिंग एन ओव्हरकोट. अशा प्रकारे त्या गूज बम्प्सचाच मला ओव्हरकोट घातल्यासारखं वाटलं. ठीक आहे. अर्धे उघडलेले डोळे आनंदाश्रूंचा वर्षाव करू लागले आणि आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या वेगाने त्याचं बाहेरील शरीर कापू लागलं. म्हणजे आतून सुखाची लाट आली आणि आनंदाश्रूंचा वर्षाव झाला, त्यामुळे बाहेरचं अंग जे आहे ना ते कापायला लागलं. सर्व रोमांच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले. रोमांच्या मुळाशी म्हणजे केसाचे जे आपल्या शरीरावर जे केस असतात त्याला रोम म्हणतात. ठीक आहे. तर रोम म्हणजे आवर बॉडीली हेअर. तर त्याच्या बुडाशी, त्याच्या ॲट द बॉटम ऑफ दॅट घाम आला आणि सर्व रोमांच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले. म्हणजे दिस इज नॉट समथिंग डर्टी, निर्मळ, विदाउट एनी ब्लेमिश. त्यामुळे जसा एखाद्याने मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा तसा तो भासू लागला. म्हणजे बिकॉज ऑफ दॅट द एक्सपिरियन्स वॉज की आपण जाळीदार मोत्यांचा अंगरखा घातलेला आहे. सो इट फेल्ट सो गुड फ्रॉम विदिन. याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आटणी होण्याचा प्रसंग आला, तेव्हा व्यासांनी युद्ध वृत्तांत सांगण्याचा केलेला हुकूम ती आटणी होऊ देना. आता पहा, आता ह्या क्षणी संजय इज एक्सपिरियन्सिंग सेल्फ रिअलायझेशन, परंतु ही स्टिल अट्रॅक्टेड बाय द वे व्यासदेव इज डिस्क्रायबिंग दिस कॉन्व्हर्सेशन. व्यासदेव जे कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद संजयला सांगतायत तो ऐकण्याची त्याच्या मनामध्ये खूप तीव्र इच्छा आहे. त्याच्यामुळे त्याचा जीवभाव जरी आटलेला असला, म्हणजे ही इज डिझॉल्विंग, परंतु ही डझंट वॉन्ट टू डिझॉल्व कम्प्लिटली, कारण की त्याला ते ऐकायचंय पुन्हा आणखीन. लक्षात येत आहे? विच इज सो, काय म्हणतात की रोमहर्षक. रोमहर्षक म्हणजे रोम म्हणजे आपल्या शरीरावरचे केस, हर्षक म्हणजे त्यांना प्रत्येक केसाला आनंद होतोय, अशा प्रकारची स्थिती आहे रोमहर्षक. ठीक आहे ना. ह्याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आटणी होण्याचा प्रसंग आला, तेव्हा व्यासांनी युद्धवृत्तांत सांगण्याचा केलेला हुकूम ती आटणी होऊ देना. त्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं बोलणं घो घो अशी गर्जना करत संजयाच्या कानावर आलं. ह्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वापसा केला. ही हॅड ऑलरेडी ऑलमोस्ट डिझॉल्व्ड हिमसेल्फ, परंतु कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाचं जे वर्णन होतं व्यासदेवांनी केलेलं, ते त्याला पुन्हा ऐकायला यायला लागलं घो घो म्हणून तो पुन्हा शुद्धीवर आला. तेव्हा डोळ्यातले आनंद अश्रू त्याने पुसले आणि सर्व अंगाला आलेला घाम पुसून टाकला. त्याचप्रमाणे महाराज लक्ष द्या, असं धृतराष्ट्राला म्हणाला. आता श्रीकृष्णाची वाक्ये, हीच कोणी एक उत्तम बीजे आणि त्यास संजय हीच अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन मिळाली. कसं उदाहरण दिलंय बघा, की श्रीकृष्णाची वाक्य हीच कोणी एक उत्तम बीजे. श्रीकृष्णाची वाक्य म्हणजे बिया, आणि संजय ही अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या बिवडाची जमीन, म्हणजे संजय ही जमीन. ह्या संजयाच्या जमिनीमध्ये कृष्णाचे शब्द बी म्हणून समजा आपण पेरले तर काय होईल? त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. त्याच्यातून जे पीक निघेल बाहेर, एक कृष्णाने जे काही सांगितलं ते संजयाने ऐकलं, संजयाने ते सगळं समजून घेतलं आणि ते धृतराष्ट्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. राईट. आणि ते सगळं कोण ऐकतोय? आपण ऐकतोय. तर त्याचा सगळ्याचा आनंद आपल्याला सुद्धा मिळेल असं होईल. अहो, थोडकंसं लक्ष द्यावं आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावं. धन्य आहे त्या कानांची, म्हणजे आपल्या कानांची, की आपण हे सगळं ऐकतोय, की आज त्याला भाग्याने माळा घातलेली. सो गुड फॉर्च्यून हॅज कम अवर वे. भाग्याची माळ जी आहे ती आपल्या कानावर पडलेली, नाही का? म्हणून आपल्या विभूतींची जी स्थानं आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला आता दाखवणार आहे नेक्स्ट चॅप्टरमध्ये. ठीक आहे. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी आता ऐकावा. अशा प्रकारे 9वा अध्याय आज आपण इथे संपवला. 9वा अध्याय ऐकून आपला पूर्ण झाला आणि ह्याच्यानंतर 10वा अध्याय आपण पुढच्यापासून सुरू करणार आहे. ओके. तर ह्याच्याबद्दल 9व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकांबद्दल जर आपल्या मनामध्ये काही विचार असतील किंवा काही चिंतन करायचं असेल तर आपण करू शकता. पण ह्याच्यानंतरचा जो अध्याय असणार आहे 10वा, तो ह्याच्यापेक्षा जास्त एक्साइटिंग असणार. इट इज गोइंग टू बी इवन मोर एक्साइटिंग. तर सांगा, हाऊ वॉज इट? ते शेवटचं हे म्हणूयात का, इथे श्रीमद भगवद्गीता असो? बिलकुल म्हणू, आपण म्हणूनच. आपण पहिले चिंतन करू नंतर म्हणू. ओके. समजा कोणाला काही आणखीन विचार व्यक्त करायचे असतील सांगा तुम्ही. एनीबडी हू इज हिअर हू वॉन्ट्स टू से एनीथिंग, दॅट विल बी ग्रेट.
हं? म्हणजे वाक्य होतं ते वाक्य काय? संजयनी ऐकलं आणि जमीन असून ते बी पेरली तसं असं तुमचं झालं? दादांकडनं ऐकायचं आणि आमच्या कानांनी इतकं सुंदर वाटलं हे शेवटचं वाक्य तर फारच छान वाटलं की संजयना ते हे झालं सगळं इन्स्पायर्ड झाले आणि त्यांना ते सगळ्याचा फरक पडला. इनकल्केट केलं जे काय ऐकलं त्यांनी आतापर्यंत. सेम आमची स्थिती आहे आज. जसं करेक्ट. तू इथे ऐकलं तसं आमच्यामध्ये इथे सांगणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या 4 जोड्या आहेत. एक तर कृष्णाने गीता ऍक्च्युली सांगितली आणि अर्जुनाने ती ऐकली, ही एक जोडी झाली. दुसरी जोडी कुठली आहे? कृष्णाने सांगितली आणि व्यासदेवांच्या कृपेने संजयनी ऐकली थ्रू ब्लूटूथ. त्याला त्याला डायरेक्टली ते सगळं कळलं, राईट. तिसरी जोडी कोणाची आहे? ती डायरेक्टली संजयनी धृतराष्ट्राला सांगितली. आणि चौथी जोडी कुठली आहे? चौथी जोडी मी वाचतोय तुम्ही ऐकताय, राईट. तर ह्याच्यापैकी कोणावर काय परिणाम झाला होता हे गीतेमध्ये सांगितलंय की अर्जुनाच्या मनावर काय परिणाम झाला? अर्जुनाचा मोह पूर्णपणे नष्ट झाला. ठीक आहे. त्यानंतर संजयवर काय परिणाम झाला त्यांनी आता सांगितलंच आहे. त्याच्यानंतर ह्याच्यानंतर 10वा 11वा जेव्हा होतो ना, 11व्यामध्ये सगळं जे विश्वरूप दर्शन होतं ते आठवून त्याला आतून आनंदाच्या उकळ्या फुटतात. आठवून असं तो शेवटी म्हणतो संजय. त्यानंतर धृतराष्ट्रावर काय परिणाम झाला? काहीच झाला नाही. आपण बघितलं आता. देर वॉज नो चेंज इन हिम. कारण की त्याचं इकडनं ऐकलं आणि तिकडनं सोडलं, राईट. चौथे जे आहे ते आता तुमच्यावर काय परिणाम होतोय हे मला माहित नाही, परंतु जसं माझ्या तोंडातनं जे शब्द निघतायत ना ते शब्द पहिले तर मलाच ऐकू येतात ना. तर मला जेव्हा मी बोललेले शब्द ऐकू येतात तेव्हा माझ्या मनावर त्या शब्दांचा जर परिणाम होत असेल तर मला गीता वाचून काहीतरी उपयोग आहे. आणि हे सगळे शब्द ऐकून, हे सगळं निरूपण ऐकून किंवा डिस्क्रिप्शन ऐकून जर आपल्यावर काही परिणाम होत नसेल तर मग आपण धृतराष्ट्र आहोत. आणि जर काही परिणाम होत असेल तर मग आपण अर्जुन, संजय अशा लोक. करेक्ट. तर दॅट इज व्हॉट वी नीड टू फिगर आउट की आपण कुठे आहोत. आपण इतर लोकांना काय समजतंय वगैरे ह्याच्या चिंतेत आपण नाही राहावं. आपल्याला किती समजतंय आणि आपण ते किती इम्प्लिमेंट करतोय ह्याच्यावर जास्त आपण भर द्यावा. आणि आपल्या मनाची अगदी तयारी बरोबर. व्हायला पाहिजे की आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल ना, आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल आणि आपल्या मनाच्या ताब्यामध्ये आपली इंद्रिय असतील तर आपण इंद्र असतो. ऍक्च्युली आय टेक इट बॅक. इंद्र म्हणजे कोण आहे माहिती आहे का? इंद्र जो आहे तो या इंद्रियांच्या मागे पळतो. म्हणजे इंद्राचं ऍक्च्युली त्याच्यावर कंट्रोल असायला पाहिजे खरं तर, परंतु जेव्हा मन त्या इंद्रियांच्या मागे पळतं ना तेव्हा ते ह्या संसारात राहतं. म्हणजे इंद्र जो देवांचा राजा आहे असं म्हणतात, त्या इंद्राच्या मनामध्ये कुठल्या तरी स्त्रीबद्दल वाईट विचार आले आणि मग त्यांनी काहीतरी केलं, त्याच्यानंतर त्याला शिक्षा मिळाली वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. म्हणजे काय की हे आपलं मन जे आहे ना तेच आहे इंद्र. त्याच्या खालती हे 5 इंद्रिय आहेत. ठीक आहे. तर जर आपल्या मनाचा आपल्या इंद्रियांवर कंट्रोल असेल तर आपण चांगले राहू. नाहीतर समजा इंद्रियांनी जर मनाला इकडे तिकडे फिरवलं तर मग त्या इंद्रदेवासारखीच आपली पण गत होऊ शकते की ती इंद्रिय आपल्याला विषयांकडे नेत आहेत आणि ते मन त्याच्या मागे फरफटत चाललेलं आहे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आपण करतो जगामध्ये जर अडकलेलो असलो तर. पण जगाचं खरं स्वरूप जर आपल्याला कळलेलं असेल तर मग आपण हे समजून घेऊ की ह्या विषयांचा जेव्हा आपल्या इंद्रियांशी संपर्क होतो तेव्हा आधी आपल्याला बरं वाटतं, परंतु नंतर त्याचा परिणाम फार वाईट होतो. त्यामुळे विषयांच्या बद्दल आपल्या मनामधनं संपूर्णपणे अनासक्ती आणि विरक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण इथेच अडकलेलो आहोत. So we have to make sure that we have withdrawn ourselves from the world through wisdom, not through frustration. समजा तुम्हाला काही मिळतच नसेल आणि तुम्ही म्हणाल की मी गाडी बिडी नाही चालवत,
का? कारण की गाडी विकत घ्यायची ऐपतच नाही. ह्याला काही उपयोग नाही. गाडी विकत घ्यायची ऐपत आहे, परंतु तरी मी गाडी विकत न घेता सायकलने जातो. कारण की आय नो थ्रू विजडम दॅट इज बेटर फॉर मी. ह्याला काही अर्थ आहे, नाही का? त्यामुळे आपली क्षमता जरी असली तरी सुद्धा आपण सदसद विवेक बुद्धी करून जे अनित्य आहे ते सोडून जे नित्य आहे त्याचा जर ध्यास धरला तर आपण गीता शिकलो आणि तर आपल्याला गीता समजली आहे असं आपण समजू शकू. नाही तर मग काय होईल, आपलं धृतराष्ट्रासारखंच होईल ना. तसं नको व्हायला. तर तसं होऊ नये अशीच आपण प्रार्थना करू. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे नवमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हा नवमोऽध्यायाचं नाव काय होतं मला तर आठवत नाही, परंतु आपण हा ऐकला, आपल्याला तो समजला. होपफुली आपण तो इम्प्लिमेंट करू अशा प्रार्थनेने आपण आता राजविद्या राजगुह्य योगो नाम. हा राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोऽध्यायः. तर असं हे अवनीने किती सुंदर आपल्याला म्हणून दाखवलं होतं. मला तर काही ते आठवत नाही. सी आय डोंट रिमेंबर ऑल दीज थिंग्स, म्हणून आपण आउटसोर्स करतो आपल्याला जे येत नाही ते, राईट. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.